सो मित्रांनो, आम्ही आता पॉडकास्टची घेतलेली आहे सिटिंग. सो पॉडकास्ट बघा आणि बाबाला आम्ही पहिला प्रश्न विचारलाय. बाबा, तुमचं नाव सांगा. शामराव उकणराव अडागळे. तर आमचे बाबा बेसिकली आर्मीमध्ये होते आणि त्याला तेच आर्मीबद्दल आम्ही प्रश्न विचारणार. थोडेफार आम्ही ट्राय केला पण थोडं नाही होणार. तर बापू, तुम्ही किती वर्ष झाली सर्व्हिस? सर्व्हिस 17 वर्ष केली. 17 वर्ष. 1963 ते 1980 पासून बाबाची सर्व्हिस आहे. सो आपण हे करू. तर बाबा, तुमचं आवड म्हणजे ह्याच्यामध्ये कशी आली, ह्या गार्डनमध्ये, झाडेझुडपामध्ये? सर्व्हिस संपल्याच्या नंतर जास्त आवड शेतीची. हां अडाणी असल्या कारणानं सर्व्हिस करायला लागू शकत नाही. म्हणून शेतीचीच आवड होती. हां शेतीची आवड असल्या कारणाने घरी बागायची जास्त, झाडाझुडपाची आवड जास्त होती. हां. त्याच्यातच जास्त. अच्छा. मग काही तुमचे किस्से वगैरे, काय सॅलरी वगैरे तुम्हाला किती असायची त्या टायमात? तुमच्या 1963 मध्ये तुम्ही लागली. तुमचं एज्युकेशन तर काय नाही, लागली कशी? सर्व्हिसला लागायचं कारण आहे हां की महायुद्ध झालं चीनचं. हां हां त्यावेळेस एज्युकेशन बघितलं नाही, अंगठा देऊन सनी जबरदस्ती नेले. हां तर तिथे नेल्याच्या कारणानं तर 2 महिने तर पगार अंगठा देऊनच घेतली. हां तो बॉस फार उत्तम होता. हां हां. तर बॉसनं एक कापी आणि पेन्सिल दिली. अच्छा. त्याच्यानंतर त्यानं सांगितलं याच्यावरच नुसतं पेन्सिल फिरवायची, दुसरं अक्षर काढायचं नाही. हां एका 4 दिवसात तर स्वतःची सही शिकली. हां. तेव्हा मग पेन्सिल पगार उचलायला लागली. पेन्सिल किती होते म्हणजे त्या तुमच्या टायमामध्ये? 62. 62. अच्छा. मग आता शिक्षण नव्हतं, तुम्ही जॉईनिंग कशी झाली? मेन पॉईंट तुमचं सिलेक्शन कसं झालं? सिलेक्शन झालं म्हणजे ते चीनचं युद्ध. महायुद्ध झालं हां, ना. बरोबर. महायुद्ध झालं, कोणी जायला तयार नाही. हां भारतावर संकट आलं. हां संकट आलं त्याला निवारायला तर पाहिजे की नाही. बरोबर. हां मग जायला कोणी तयार नाही. तर आता परिस्थिती बेकार. बरोबर. हां त्या कारणानं मग आता काय करायचं, आलं केलं भरतीला गेलं तर एज्युकेशन विचारलं. हिंदी साफ येत गेली, हां. कारण आमचं शेजारी मोमडन जास्त होते. अच्छा, माबिडेलो. हां. तर पुन्हा मग ते म्हणलं सही करता. मी म्हणलं सही नाही, मग अंगठा दे का, मला 10 दफा देऊ का. हां. अंगठा देऊ का तर 10 दफा देऊ का? हां पुन्हा मग ते फॉर्म त्याने लिहून घेतलं. एक बॉस होता, त्या बॉसने काय सांगलं हां की शिक्षण नाही ते, आणि असं असं मुलगा. मग ते त्या बॉसला जेव्हा सर भेटला तर हिंदीमध्ये जर बोलले असते हां. तर मला सर्व समजायचं. ते अच्छा. इंग्लिशमध्ये बोलले, हां त्या कारणानं 5 मिनटं त्या दोघांना इंग्लिशमध्ये बोललो. तर त्याच्यानंतर मी एक फॉर्मच दिला. माझा हां फॉर्म दिला, मी ते फॉर्म घेतला. मग माझ्या मित्रापाशी आलो भरती होणार आहे. हां हां. त्यांना म्हणलं भाऊजी हे फलन नातेवाईक होता. अच्छा. भाऊजी म्हणलं हे फॉर्म कसं काय. हां जे शिकलेले लोक असतात हां ते स्वतः वाचून पाहिल्याशिवाय सांगत नाहीत. बरोबर. पहिले त्याला कळतं की हा बाबा हे असं आहे, ते नंतरच एक्सप्लेन करून मग सांगतो की ते असं. त्यानं वाचून पाहिलं, एकदमच म्हणलं भाऊजी म्हणलं तुम्ही भरती झाले म्हणलं. हे माझ्या डोळ्यातून अश्रू आले, अरे वा. कारण की मला जायचं नव्हतं हां आणि अचानकच आलं. तर पुन्हा मग त्यांना मी शपथ घातली हां की बाबा घरी सांगू नका, हां हां. आलं ते आमच्या संग काय. अच्छा. म्हणजे भरती झाल्यानंतर तुम्ही घरी सांगू नाही दिलं? हां सांगले, त्यांना शपथ घातली. हां हां. तिथे गेल्यानंतर मग ते तसंही करायला पण ना, तर मग ते बॉस चांगला होता. हां त्या बॉसनं म्हणलं, शामराव म्हणलं हिंदी तर साफ येत गेली. हां तर शामराव म्हणला जब तक दस्तक नहीं आती हां. तब तक तनखा वसूल नहीं दिखता है. अच्छा. तो मैं बोला नहीं आता मुझसे. ठीक है, उसने जरा हमको क्या हिंदी तो बोलता है. हां हां बोला बोला. तो ठीक है मैं बोला. तो उसने एक काफ़ी यानी पेंसिल दिया. हां तो उसने बोला कि मेरा नाम नंबर लिख के दिया. हां उसके बाद मैं को बोला कि इसी के ऊपर पेंसिल घुमाओ, दूसरा अक्षर नहीं गया. और दिन में 3 बार दिखाना. म्हणजे तुम्हाला साईन करायचं शिकवलं आहे? हाँ, दिन में 3 दफ़ा मेरे को दिखाना. अच्छा. 3 दफ़ा उसको दिखाना. हां. एक 2-4 दिन में तो फिर आस्ते आस्ते मैं खुद साइन करना सीख गया. ते बघून शिकून लिहून म्हणजे तुमची रिटायरमेंट 1980. 1980 पासून तुम्ही घरी आले की झाडं झुडपं म्हणजे बगीचा याच्यातच गेले तुम्ही. ये सब तुम्ही असं दुसरे आर्मीवाल्याला
रिटायरमेंट झालं तर कुठली पण नोकरी लागते तर तुम्ही तसं काम केलं एज्युकेशन नसल्या कारणाने एज्युकेशन नसल्या कारण कमीत कमी स्वतःच ड्युटी ते भरायला पाहिजे अच्छा तर त्या नोकरीमध्ये मजा या कारणाने नोकरी नाही केली. हां तर तुम्ही याच्यातच आवड झाली शेतीतच म्हणजे तुम्हाला ऑफर भेटले होते का म्हणजे अशी नोकरीसाठी हो फार्मा भेटले समजा भेटले. म्हणजे तुम्ही एज्युकेशन नसल्या कारणानं हे झालं नाही. आता आताचा वेगळा काळ आहे की आता आर्मीवाल्याला तेवढी रिस्पेक्ट वगैरे काही राहिली नाही ते म्हणजे एकदम ते पहिल्या काळात एज्युकेशन असं जातं ग्राउंड सगळं येते आता एवढं काय नाही. आणि आजकालच्या जमान्यामध्ये हां ज्याला शिक्षण नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. हां शिक्षण असलं त्याचं जीवन सार्थक. बरोबर. पूर्ण काळ झाले तुमचा 17 वर्ष त्याच्यानंतर तुम्ही 17 वर्ष केले तुम्ही नंतर मग त्याच्यामध्ये म्हणजे तुमची पोस्ट काय असायची त्या आर्मीमध्ये आर्मीमध्ये शिपाईमध्ये त्याच्यामध्ये असे ग्रेड वाढतात का ग्रेड वाढतं एज्युकेशन असलं त्याच्यामध्ये आहे थडिंदी आहे इंग्लिश आहे मायपिडिंग आहे हां हां नक्षी करणं आहे अच्छा भारताचा नक्षा आहे नक्षामध्ये बरोबर काय कुठं पोचायचं आहे कुठं नाही नक्षामध्ये असते ना हां ते जर आलं तरच एज्युकेशन असलं तर ते वाचता येते ते वाचता येत नाही त्या कारणाने प्रमोशन झालंच नाही. हां हां अहो ते जर वाचता आलं असतं थर्ड हिंदी पास केले असते क्लास नाही झालं असतं हां हां सेकंड इंग्लिश असते थोडं हां हां त्याच्यामध्ये झालं तर ते हवालदार झालं असतं. पुन्हा त्याच्यानंतर एक नकाशा असते माप टू माप हां हां हे नाही आता इथे बसलं तर समोरचा इलाका काय आहे काय हां नाही इलाका म्हणजे सगळं इलाका. मॅपाचं करायचं माप बरोबर ते जर केलं तर जमादार हां असं परमिशन वाढतात. बरोबर तर एज्युकेशन नसल्या कारणाने शिपायामध्ये तकलीफ जास्त असते हां त्या कारणाने एखादा किस्सा असा आहे का तुम्हाला म्हणजे आठवते की काय युद्ध वगैरेचा की कसा एखादा किस्सा तिकडचा तुमचा तर आर्मीचा आर्मीमध्ये काय ते सैनिकातरच्या लढाईमध्ये हां त्या लढाईमध्ये आमचा बॉस होता. सैनिक कत्तरच्या लढाईमध्ये हां. अच्छा तर लढाईमध्ये बॉस होता तसं एज्युकेशन झालं आहे शिकलेले लोक आहेत ते आपल्या शिक्षणावर घमंड करतात हां आणि अडाणी जो आहे तर त्याला काय वाटते बा केव्हा मरायचंच आहे हां बहादुरी बहादुरी हां बहादुरी तर आपल्याला काय भेटेल एज्युकेशन असतं तर ते बहादुरी केली नसते एज्युकेशनचा फायदा होत होता हां म्हणून सर ते बहादुरीच केली. हां वॉलेंटियर कुठे वॉलेंटियर Volunteer. लढाईमध्ये मग एक बॉस होता आमचा हां कॅप्टन होता तर हां. कॅप्टनच्या सोबत पाकिस्तानला गेलो. पाकिस्तान त्यांचं पोझिशन पाहिला पोझिशन पोझिशन हां. कुठं काय आहे कुठं डॅम आहे कुठं काय आहे हां हां तर एक म्हणजे ते असं छाननी करण्यासाठी हां, म्हणजे ते छाननी. हां ते जायचं कारण तर दोघं गेलो तर जाता जाता एक नाला होता त्या नाल्याच्या काठानं एक मासुळ्या धराची पिटारी पाठीवर हां हां आणि ते मासुळ्या दोघं जण धरीत कॅम्पवर गेलो. बासा धरी धरी हां तर मग ते पाकिस्तानच्या कॅम्पवर गेल्या समजा डॅम फेम पाहिले की इकडे तर मग तिथे म्हणजे गेलो. तुमचे ते गणवेश वगैरे ते आर्मीचे गणवेश नाहीत पण तुम्ही एकदम मासा धरणारे लोक बनून हां. त्याच्या कॅम्पमध्ये घुसले पाकिस्तानवाल्याच्या गणवेश घेऊन कसं बनव हां आम्ही तर आर्मीचे बरोबर आर्मीचं सारा पैसे सोडून मासळ धराच पार्टी म्हणजे घेतली. ढोक हां हां मासळ धरीत गेलं कॅम्पवर मासळ तिथेच काय केलं हां की त्यांनी विचारलं कितने में देगा हां बाबू आर्मीवाल्याला हां आम्हाला विचारलं म्हणजे ते पाकिस्तानच्या त्या लोकांना, पाकिस्तानच्याने विचारलं तुम्हाला कि है हां केवढ्याला देणार. बरोबर भाषा हाँ तो हम बोला बाबू हमको पैसा नहीं चाहिए हमको थोड़ा चावल छोड़ दे दो. अच्छा चावल हाँ. बस. असं करत सर्व पाहून आल्याच्या नंतर मग वापस आल्याच्या नंतर आमच्या बॉसनं मोठा हां जर्नल होतं त्याचं लेटर आलं अच्छा की मग बिला भेटला ते तिकडे गेल्याच्या कारणामुळे पाकिस्तानचा बिला भेटला हां हां कारण की व्हॉलंटियर म्हणून साहेब पाहून आले म्हणून साहेब पाकिस्तानचा बिला भेटला. अच्छा मग अशी व्हॉलंटियर कामं केली व्हॉलेंटियर एज्युकेशन नसल्या कारण म्हणजे एकदम हिंमत अगर तुम्ही पकडले गेले असते तर तुमचं काय पण होऊ शकलं असतं म्हणजे पकडल्या गेलं असतं त्यांना यासारखं आम्ही गेलोच नाही ना. हां मासुळ्या झरीत गेलो ना मासुळ्याचं सोंग घेऊन गेलो सूप माशाचं हं. गेलं. आणि तुम्ही जाऊन तिकडे कॅम्प वगैरे सगळं आर्मीचं बघून- आमच्यावर काही जर निशाणी असती तर हां. आम्हाला काही केलं असतं खतम केलं असतं हां. आम्ही पकडलं असतं बरोबर पण आम्ही त्याच्या
हा इकडल्या आर्मीचं काही ठेवलं काहीच नाही. ठेवलं एकदम नॉर्मल माणसासारखं एकदम माणसं. ते लंगोटी फिंगोटी लावून असे पिटर येतं बसकेला असे लावून आणि ते 3 कोणीचे असे असतात तिकीट धरी गेलो. म्हणजे गन वगैरे काहीच नाही. एकदम मार्शल करायचं म्हणजे फक्त बघायसाठी. तुम्ही ते कॅम्प वगैरे बघितला मग नंतर वापस ते तसं झाले. म्हणजे किती दिवस राहिल्यासारखे राहील तिथे? तिथं एकच दिवस एक दिवस धरी गेलं एकच दिवस कॅम्प राहिलं बघला नाही. आणि वापस. राहिलं काय पैसे नाही पैसे चांगलं जर्नल इकडे आमच्या पार्टीला आर्मीला सांगल्याबरोबर त्या कळालं बरं की एकदम पाकिस्तानचं बिल भेटलं. पाकिस्तानचं बिल आहे की माहीत नाही. बेल्ले बघितले ते. बेल्ले तुम्हाला पण काही दाखवते मी. आमच्या आजोबाचे कारनामे. जे बरं कुठं राहिलं ते आहे ना. हा, आसामला राहिलं आसामचा बिल आहे. बरोबर नागालँडला राहिलं नागालचा बिल आहे. बरोबर. हां ते काय बर्मामध्ये राहिलं बर्माचं असे तिथं ज्या इलाक्यात राहिलं तिथलं बिल आहे. दिलेले मग व्हॉलेंटियर म्हणूनच काम केलं. मग ते व्हॉलंटियरचेच बिल होते. हा, व्हॉलंटियर कामन केलं. एज्युकेशन नव्हतं. एज्युकेशन नाही बरोबर. केव्हाही मरायचं. हा, एज्युकेशन असतं तर व्हॉलंटियर झालं नसतं. ते टेस्ट होईन नाही हा ना. दुसरं टेस्ट दिलं होईन समजा मला असं घमट राहतं. एज्युकेशनला गव्हर्नमेंट असतं. एज्युकेशन नसलं व्हॉलंटियरमध्ये आणि व्हॉलंटियर काम केलं त्याला ते एज्युकेशनवाल्यापेक्षा मान म्हणजे आवड जास्त. हा बरोबर. हां तेवढे मोठे ऑफिसर आवड याचीच अडाण्याचीच आवड. अडाणीच म्हणजे धाडस करते कुठं पण म्हणजे. म्हणून याचीच आवड असं. मोठ्या कमांडरला आहे. बरोबर. बऱ्यापैकी वाटलं. मस्त झालंय असं मला वाटतं पॉडकास्ट. पहिली वेळेस घेतलंय. आणि मित्रांनो आमच्या आजोबाचे ते श्री शामराव उकंडराव आडागळे माजी सैनिक. तो मला वाटते बऱ्यापैकी पॉडकास्ट झालेला आहे आमचा. आणि आम्ही अलविदा घेतोय अशाच रीतीनं. आणि तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही नक्की कळवा. आणि मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.